सर्वश्रेष्ठ संस्थान श्रेणी में पुरस्कार दिया जाता है दीप स्तंभ फाउंडेशन, जलगांव, महाराष्ट्र। ये ट्रस्ट अनाथ, ट्रांसजेंडर और वंचित युवाओं के जीवन को सशक्त बनाने और उत्थान के लिए समर्पित है। 18 वर्ष से अधिक आयु के नौजवानों को यूपीएससी, एसएससी और कॉम्पिटिटिव एग्जाम्स की तैयारी भी कराता है। अवार्ड ले रहे हैं श्री यजुर्वेंद्र महाजन, चेयरपर्सन, दीप स्तंभ फाउंडेशन। पुरस्कार विजेता का नाम है दीप स्तंभ फाउंडेशन मनोबल, जो कि देश की पहली ऐसी संस्था है जो हर प्रकार के दिव्यांगों को निःशुल्क ही नहीं, निवासी प्रशिक्षण प्रदान करती है। देवियों और सज्जनों, पुणे और जलगांव में कार्यरत इस संस्थान के देव पुरुष संस्थापक हैं श्री यजुर्वेंद्र महाजन, जो अब स्वीकार करेंगे इस वर्ष का आनंदमयी पुरस्कार, जो कि आशा भोसले पुरस्कृत है। श्री यजुर्वेंद्र महाजन, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शिक्षकांचेही शिक्षक असलेले दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे। आपल्याला जे काही आयुष्य मिळालंय ना, मूलभूत गोष्टी मिळाल्या आहेत आणि ज्यांना त्या मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी आपण काम केलंच पाहिजे। तिथून मग ठरवलं की आपण हे विस्तार केला पाहिजे, पैसे येऊ नको येऊ, आणि मग आमचं राहतं घर विकण्याचा मी निर्णय घेतला। कारण तोच मार्ग होता पैशांचा, दुसरे पैसे नव्हते। कोणाला सांगावं तर लोकांना विश्वास नाही बसायचा की असं होऊ शकतं। आणि तेव्हा विचार असा केला, एक घर विकून जर 200 घरं उभे राहणार असतील तर हा सौदा खूप चांगला आणि फायद्याचा आहे। जर आपण दीपस्तंभचं काम बघितलं तर जळगावमध्ये प्रशस्त असं त्यांची वास्तू आहे, पुण्यामध्ये आता ते काम सुरू होतंय, पण हे आत्ता बघायला दिसायला फार छान आहे। तो खूप संघर्षाचा त्यात काळ मध्ये तू अनुभवलेला आहेस। सगळ्यात चॅलेंजिंग काळ कोणता होता आणि त्या प्रसंगांवर तू कशी मात केलीस? मोहिनीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, मोहिनीला तिचे आई वडील कोण तेही माहिती नाही। मोहिनी आज बँक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून उत्तम काम करते, दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग झालेली आहे। पदांपेक्षा मला असं वाटतं ही मुलं माणसं म्हणून जगायला सुरुवात केली, त्यांना स्वतःचा स्वीकारून स्वतःवर प्रेम करायला लागली, समाजाने त्यांना स्वीकारलं आणि ते खऱ्या अर्थाने माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं अशा याच्यात तयारी, हेच मला खूप मोठं वाटतं।